वाकी चीजघाट द्वारका वॉटर पार्क येथून अवैध वाळू उत्खनन। वाकी चीजघाट द्वारका वॉटर पार्क इथे होत आहे दिवसेंदिवस अवैध वाळू उत्खनन। शासनास वारंवार सूचना दिल्यावरही तहसीलदार म्हणतात तलाठी को बताओ व तलाठीला सांगितल्यावर तो म्हणतो मेरा राउंड हो गया। नरेश अरुण दोडके फिर्यादी वय वर्ष 35 राहणार वाकोडी सावनेर यांनी दिनांक 18 जून 2024 दुपारी 2 वाजता पिंटू वानखडे राहणार वेलतूर व त्याचा ड्रायव्हर आकाश बोंडे राहणार महादुल्ला यांची तक्रार केलेली आहे की त्यांच्या पराठीच्या बी पेरलेल्या शेतातून मध्यरात्री ते पहाटेपर्यंत ट्रॅक्टर ट्रॉलीच्या सहाय्याने वाळू वाहतूक केलेली आहे व पेरलेली पराठी बी संपूर्ण नष्ट झालेली आहे व 10,000 रुपयांचे नुकसान सुद्धा झालेले आहे अशी तक्रार दोडके यांनी खापा पोलीस स्टेशनला केली आहे व या नुकसानाला जबाबदार कोण असा मोठा प्रश्न येऊन उभा राहिला आहे। कारण शासनास वारंवार सूचना दिल्यावरही रेत माफियांचे नावे सांगून सुद्धा मोनू सरदार, मोंटी सरदार, पिंटू वानखडे, मिलिंद गजभिये हे वाळू वाहतूक कर त्या वेळेस गस्त देताना चाकू बंदूक असे जीव घेणे हत्यार आपल्या सोबत बाळगून स्थानिक लोकांना धमकावतात तरी यांच्यावर कोणतीही कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही। याकरिता शासनाचे अधिकारी व रेती माफियांची मिलीभगत तर नाही ना असे स्थानिक नागरिक म्हणत आहेत। सावनेर तालुका प्रतिनिधी सिटी इंडिया न्यूज साठी अनुप पठाणेसह नितेश गव्हाणे।